महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी बार अँड रेस्टॉरंटच्या व्यवसायात पदार्पण केलंय। पुण्यात 20,000 स्क्वेअर फूट एवढ्या जागेवर हे बार अँड रेस्टॉरंट सुरू केलं। पण विरोधकांनी 60-60 कोटी नेमके आले कुठून असा सवाल केला आणि पुण्यातल्या तरुणाईच्या भविष्यावरूनही चिंता व्यक्त केली। पुण्यातलं हे बार अँड रेस्टॉरंट चर्चेचा विषय ठरलाय। या बार अँड रेस्टॉरंटचं नाव आहे द नाईन्स आणि हे सुरू केले महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी। 2 दिवसांपूर्वी पुण्यातल्या कल्याणी नगरमधल्या उच्चभ्रू परिसरात पुण्यात या आणखी एका हाय प्रोफाईल बार अँड रेस्टॉरंटची भर पडली, ज्याच्या उद्घाटनाला जयंत पाटीलही उपस्थित होते। मात्र 50 ते 60 कोटी रुपये कुठून आले? भोंदूखराचे तर पैसे नाहीत ना, असा सवाल रुपाली पाटलांनी केला। आणि हे फक्त बार नसून डान्स बार असल्याचाही आरोप रुपाली पाटलांचा। रुपाली चाकणकरनी रेस्टॉरंट्समध्ये पदार्पण केलेल्याची अडचण नाहीये। ते काही रेस्टॉरंट नाहीये, बार रेस्टॉरंट नाहीये नुसतं, तो पब, हुक्का, डान्स बार आहे। हा जो काय 50-60 कोटीचा डोलारा उभा केलेला आहे, कुठून आले हे पैसे? हे पैसे त्या पतसंस्थेचे तर नाही, हे पैसे तर त्या बोंधूबाबा खरातच्या ह्याच्यातनं तर नाही। आणि पदावर त्या बसल्यात म्हणून जाब विचारल्यानंतर खोटे गुन्हे दाखल करायचे। मग त्यांनी उद्योगधंद्याला लागताना कायदेशीर उद्योगधंद्यामध्ये लागावं। हा जो बार पब आणि बार आहे हा 20,000 स्क्वेअर फूट आहे। सामाजिक कार्यकर्ता संगीता तिवारी यांनी तर थेट माहिती अधिकारात या बारची अधिक माहिती मागवली। खराच्या नादी लागून आधी महिला खराब केल्या, आता पुण्यात तरुणाईला बिघडवणार का, असा संताप तिवारींनी केला। 60 कोटीचं ते पब, डान्स बार, रेस्टॉरंट आहे। आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती घेतोय, पब आहे का डान्स बार आहे? म्हणजे आधी नाशिकमध्ये बायका खराब केल्या, बायकांचं वाटोळं केलं आणि आता पुण्या शहरात हे शांत शहर आहे, संस्कृती आहे, सांस्कृतिक शहर आहे, तिथं तुम्ही आमच्या पोरांची वाटोळी करणार आहात? तिथं मग तुम्ही दारू देणार, हुक्का देणार, डान्स बार, पोरी सगळं करणार आणि तुमच्याबरोबर पार्टनर कोण आहे? ज्याला देवाभाऊनी मुंबईतनं हकललं असा माणूस तुमच्याबरोबर महेश शेट्टीला तुम्ही पुण्यात एंट्री देताय बार चालू करायला। त्याच्यानंतर आणखीन एक अंडरवर्ल्डचा आहे मुजावर म्हणून, तो तुमच्या इथं सिक्युरिटीचं काम बघणार आहे सगळं, की तुम्हाला येऊन कोणी त्रास द्यायला नको। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा बारची मालकीण कशी अशी बोचरी टीका केली। कुणी कुठला व्यवसाय निवडावा याला काही कुणाचं बंधन असायचं कारण नाही। अगदी पब बार सुद्धा फक्त नैतिक प्रश्न एवढाच आहे की ज्या बाईला महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून बसवावं, जर त्याचं नाव, जर त्या बारची मालकीण, आता मला माहित नाही ती बारची मालकीण आहे की नाही ते, पण तीच बाई जर बारची मालकीण म्हणून जर नाव बातम्यांमध्ये येत असेल तर हे मात्र गंभीर आहे। कारण अशा पद्धतीने महिला आयोग म्हणजे सक्षमीकरण करणारा, म्हणजे आधी महिला लैंगिक शोषणात नाव आलेलं होतं आणि आता पब बार म्हणजे सगळी तरुणाई व्यसनाधीन करण्याचा धंदा। तर हे विधी म्हणजे ज्याला काय म्हणतात की इथिकली जी बाब आहे, नैतिक अनैतिक, ते त्यांनी करायचं का नाही ते ठरवावं। बाकी बाईंकडे नैतिक अनैतिक काही असायचं कारणच नाही। रुपाली चाकणकरांच्या बार अँड रेस्टॉरंटला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची हजेरी होती। दिमाखात या बार रेस्टॉरंटचं उद्घाटन झालं, पण जयंत पाटलांच्या उपस्थितीवरून संगीता तिवारींनी निशाणा साधला। मला आणखीन आश्चर्य वाटतं की त्या उद्घाटनासाठी माननीय जयंतराव पाटील येतात। जयंतराव पाटील ज्यांनी खरातला पाणी दिलं होतं, पाणी म्हणजे मिनिस्ट्री त्यांच्याकडे जेव्हा होती तेव्हा त्यांनी खरातच्या फार्म हाऊस, देऊळ याला पाणी देणारे हे जयंत पाटील, ते ह्याच्या उद्घाटनाला येतात। आणखीन बरेच जण आहेत। मग ह्या नेत्यांच्या बायकांना कळत नाही का की ही बाई असे तुम्ही का गेलात तिथं उद्घाटनाला? विचारलं पाहिजे त्यांच्या बायकांनी की तुम्ही कुठं जाताय आणि कुणाच्या हॉटेलचं उद्घाटन करताय। बोंधू खरातचं प्रकरण उघडकीस आल्यापासून रुपाली चाकणकर चर्चेत आला, ज्यात त्यांचं महिला आयोगाचं अध्यक्षपदही गेलं। पण आता बार आणि रेस्टॉरंटवरून चाकणकर नव्याने चर्चेत आहेत। अक्षय मंकनी आणि रणजित जाधवसह TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.